गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 14वा अध्याय आपला चाललेला आहे। अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे। त्रिगुणांचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे। त्रिगुण कसे असतात, ते आपल्याला कसे बांधतात आणि सत्वगुण म्हणजे काय, रजोगुण म्हणजे काय, त्या प्रत्येकाचं कार्य काय, हे सगळं आपण बघतोय। 4 श्लोक आपले झालेले होते। 5व्या श्लोकाला आता मी सुरुवात करते। सत्वं रजस्तमैति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे महाबाहो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण या अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात। हे गुण आपल्याला बांधून ठेवतात असं सांगितलेलं आहे। 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं 21व्या श्लोकात की गुणाचा संगत जीवाला सत असत शुभाशुभ योनीतून भ्रमण करायला लावतो। म्हणजे आपल्याला जी योनी मिळते, आता मनुष्य योनी मिळालेली आहे आपल्याला सध्या, तर मग आपल्याला कुठला गुण आपला त्यावेळेस वाढलेला असेल। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम। 8व्या अध्यायात आपण बघितलं होतं की अंतकाळी आपल्या मनामध्ये जो विचार येईल, जो गुण आपला प्रबळ असेल, त्याप्रमाणे आपल्याला ती योनी मिळत असते। म्हणून त्यांनी असं सांगितलं, मग ती शुभ योनी, मग शुभ विचार असेल तर शुभ योनी मिळेल, अशुभ विचार मनामध्ये आला तर अशुभ योनी आपल्याला मिळते। आणि मग ते हे ह्या गुणांमुळे घडत असतं। सत्व रज तम या गुणांमुळे घडत असतं। त्या 3 गुणांची माहिती आपल्याला भगवान या ठिकाणी देत आहेत। सत्व रज आणि तम हे गुण आहेत, 3 गुण, आणि हे प्रकृतीच्या पोटीच ते जन्माला आलेले आहेत। त्यातील सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा कनिष्ठ आहे। आणि आत्म्याने जीवदशेत प्रवेश केला रे केला की त्रिगुण त्याला घेरतात। आपण बघितलं होतं की ते त्रिगुण पहिल्यांदा कसे असतात, साम्यावस्थेमध्ये असतात। साम्यावस्थे म्हणजे सत्व रज तम हे 3ही गुण समसमान अवस्थेत जेव्हा असतात तेव्हा अहंकाराने प्रवेश केलेला नसतो। पण जसं त्या गुणांचं कमी अधिकपण होतं आणि मग ते कमी अधिकपण झालं की तो जीवदशेला, तो जीव जन्माला येतो, जीवदशेला येतो। आणि मग त्याला मी देह आहे, म्हणजे तो जीव म्हणून जन्माला आल्याबरोबर त्याच्या मनामध्ये मी देह आहे ही भावना उत्पन्न होते। आणि मग जन्मापासून तो मरणापर्यंत हा जीव त्रिगुणांमुळे देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा अभिमान घेतो। आता ही कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे आणि संसार बंधनात पडतो। माझ्या देहाबद्दल मला प्रेम आहे, माझा देह चांगला राहण्यासाठी, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते। म्हणजे त्या देहाबद्दल मला काय आहे, ममत्व आहे, ममता आहे। त्या देहाच्या ठिकाणी ममत्व भाव आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून आपण संसार बंधनात अडकतो। आणि हे ममत्व कशामुळे निर्माण होतं, तर गुणांमुळे निर्माण होतं। आणि हे त्या 3 गुणांचं विवेचन आपण या श्लोकामध्ये आता भगवान आपल्याला सांगत आहेत की ही त्रिगुणात्मक प्रकृती कशी आहे, आसुरी आहे आणि ती माणसाला बंधनात टाकते, बांधून टाकते। मग माणसाला असे वाटते की ही प्रकृतीच खरी, त्यामागचं चैतन्य गुणी नाहीच। बऱ्याच जणांना, म्हणजे काय सगळ्यांना जवळजवळ असं वाटतं हे जे दिसतंय आपल्याला तेच खरं आहे, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं तेच खरं आहे, जे आपल्याला दिसत नाही ते कशावरून खरं मानायचं, असं बरेच जण म्हणतात। बुद्धिवादी माणसं तर जास्त म्हणतात
ते श्रद्धा नसते त्यांच्याकडे, संस्कृतीवर विश्वास नसतो त्यांचा. आणि मग चैतन्य तत्त्व, या विश्वाच्या मागे कुठलं तरी चैतन्य तत्त्व आहे. हे आता आपण ग्रंथ वाचतो, गीता वाचतो, संतांचे वाङ्मय वाचतो, संतांची चरित्र वाचतो, त्याच्यावरून जे श्रद्धावान असतात, जे सात्विक असतात, ते विश्वास ठेवतात की अरे काहीतरी असलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे काहीतरी चैतन्य शक्ती असली पाहिजे, आणि म्हणून हे सगळं जग चाललेलं आहे. पण जे बुद्धिवादी असतात ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि मग काय होतं की परतंत्र कारणाचा विचार करण्याचे आम्हाला काय कारण आहे असंही म्हणतात ते, की कार्यकारण भाव खरं तर असतो. कुठलंही कारण जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्याच्या पाठीमागे, कार्यामागे कारण हे असतंच, हे आहे. पण काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, आणि मग कार्य आणि कारण यांच्यामध्ये अभिन्नता आहे. कार्य जेव्हा प्रगट नसतं त्यावेळी ते कारण रूपाने अप्रगट असतं. कार्य कारणापासून नव्याने निर्माण होत नसते. आता हे कार्य कारण हे समजायला थोडं अवघड आहे, त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे. उदाहरणाने बघा थोडंसं समजेल. की जसं एखादं वस्त्र आहे आणि त्या वस्त्र हे धाग्याने विणलेलं आहे, म्हणजे वस्त्रामध्ये धाग्याशिवाय काही नाही आहे. घट आहे, घटामध्ये माती आहे, मातीचा घट. म्हणून आधी सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतं कारण, आणि मग नंतर कार्य दिसतं आपल्याला. म्हणजे तेच मूर्त किंवा व्यक्त रूपात अस्तित्वात येते. जसं दुधामध्ये दही असते. आता कोणी जर म्हणेल की नाही नाही आम्हाला तर हे दूधच दिसतं आहे, ह्याच्यामध्ये दही कुठे? पण जेव्हा त्याला आपण विरजण लावू तेव्हा त्याच्यामध्ये दही आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे अदृश्य जरी असलं तरी त्याच्यामध्ये दही आहे, प्रक्रिया केल्यानंतर ते होईल. तसं पाण्यामध्ये दही आहे असं आपण कधी म्हणू का? पाण्यामध्ये कधी दही नसणार आहे, पण दुधामध्ये मात्र दही असणार आहे. बीजामध्ये वृक्ष असतो असं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हे आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक कार्यामागे कारण असतंच. आता एखादी संस्था आहे समजा, आणि त्या संस्थेचा एखादा प्रमुख आहे साहेब, आणि तो जो साहेब आला नाही, तो आलेला जेव्हा असतो तेव्हा काय होतं, सगळेजण भराभर कामाला लागतात, व्यवस्थित कामं करतात की साहेब ऑफिसमध्ये बसलेले आहेत हे त्यांना माहीत असतं. पण एखाद दिवशी जर ते साहेब आले नाही तर मग सगळेजण कसंही काम करतात, थोडे पाय लांब करून बसतात आणि त्यांना काही की आज आलेलेच नाही साहेब, कोण आपल्याकडे पाहणार आहे. त्यामुळे एवढं चोखपणे जसं ते साहेब असताना काम करतात तसं ते करत नाहीत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की बॉसचे डोळे त्याच्याकडे लागलेले आहेत, त्यामुळे त्यांचा व्यवहार व्यवस्थित चाललेला असतो. तसं हा प्रकृतीचा पट त्रिगुणात्मक आहे. आणि एखादी काच असते, म्हणजे केबिनमध्ये तो बसलेला असतो साहेब, आपल्याला आतलं दिसत नाही पण साहेबांना बाहेरचं दिसत असतं. तसं त्या काचेला फिल्म लावलेली असते, आत बसलेल्या माणसाला बाहेरचं दिसत असतं पण बाहेरच्या माणसाला आतलं दिसत नसतं. भगवंत या प्रकृतीला त्रिगुणाची फिल्म लावून बसले आहेत अशा पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं की हे त्रिगुण म्हणजे काय आहे. हे त्रिगुण म्हणजे जणू काही ती फिल्मची काच आहे की त्या त्रिगुणांमुळे सत्व रज तम आपल्याकडे आहेत गुण, त्यामुळे आपल्याला तो परमेश्वर दिसत नाही, आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग या अध्यायाचा हेतूच आहे की तुम्हाला त्रिगुणातीत व्हायला सांगितलेलं आहे, त्रिगुणाच्या अतीत व्हायचं आहे. जर या प्रकृतीला ओलांडून परमेश्वरापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर हे त्रिगुण ओलांडून आपल्याला त्याच्यापर्यंत जायचं आहे. मग तमोगुण काढून टाकायचा, रजोगुण कमी करायचा, म्हणजे काढूनच टाकायचा हळूहळू, सत्वगुणात जायचं. मग सत्वगुणसुद्धा बांधतो, ते पुढे सांगतील आपल्याला की सत्वगुणसुद्धा बांधत असतो, म्हणून त्या सत्वगुणाच्याही पलीकडे जायचं. मग त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यानंतर त्या परमेश्वराची ओळख आपल्याला होईल कारण त्रिगुणाचा पट्टा आहे मध्ये, आणि तो बाजूला करता आला की नंतरच ते चैतन्य तत्व आपल्याला दिसणार आहे.
तसं अजून त्यांनी मुख्याध्यापकाचं उदाहरण दिलं की मुख्याध्यापक हजर असले तर शाळा सुरळीत चालते. ज्या दिवशी मुख्याध्यापक येत नाहीत त्या दिवशी काय होतं, सगळा आपल्या मनाप्रमाणे कारभार लोक करतात. तसं ट्रॅफिक पोलीसचं आहे. अशी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत, त्याच्यामध्ये अनंत तारे आहेत, अनंत ग्रह आहेत आणि हे सगळं अनंत कितीतरी युगानुयुग चाललेलं आहे. एखादा धूमकेतू कधीतरी येऊन आदळणार असे गणितशास्त्रज्ञांच्या मनामध्ये जागते आणि गणिती पद्धतीने ते मांडतात. मग इतकी युगे हे सगळे विश्व चाललेले आहे, मग त्याच्यामागे कारण नाही असे आपण कसे म्हणू शकतो. किती छान सांगितलं आहे की व्यवहारामध्ये जर आपण बघतो की कारणाशिवाय कुठलंही कार्य घडत नाही, तर मग हे सगळं विश्व सुरळीतपणे चाललेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितच काहीतरी कारण हे असलंच पाहिजे आणि ते म्हणजे चैतन्य तत्व आहे असं त्यांनी सांगितलं आहे. एखाद्या छोट्या गोष्टीला सुद्धा गती देण्यासाठी कारण लागतं. तसं या सृष्टीच्या मागे चैतन्य कारण आहे आणि मग ते आपल्याला का दिसत नाही, कारण हा जीव बांधलेला असतो. तो कशामुळे बांधलेला असतो, या त्रिगुणांनी बांधलेला असतो असं भगवंत सांगतात. की ही मध्ये लावलेली त्रिगुणात्मक जी पट्टी आहे, त्रिगुणांची जी ही प्रकृती आहे, त्याच्या मागे भगवंत आहे. त्याच्या पुढे म्हणा, त्याच्या मागे म्हणा, तर पण त्या त्रिगुणांच्या अतीत तो आहे. आणि ती पट्टी जरा काढून टाकली आपण, म्हणजे डोळ्यावरची पट्टी जर काढून टाकली तर आपल्याला भगवंताचं दर्शन निश्चितच होईल असं या श्लोकामध्ये सांगितलं आहे. मग त्रिगुण कसे असतात, तर सुख आणि प्रकाश देणारा सत्वगुण. सत्वगुणाचे गुण काय, सुख आणि प्रकाश. रजोगुणाचे गुण काय, तृष्णा, राग, द्वेष हा रजोगुण आहे. आणि सगळ्यात धाकटा जो आहे अज्ञान पांघरलेला तो म्हणजे तमोगुण आहे. आळशी, प्रमाद, निद्रा यांनी युक्त असा हा तमोगुण आहे. आणि या तीनही गुणांना प्रकृती जन्म देते. असा हा जीवात्मा सत्व, रज, तम या त्रिगुणांमुळे या देहामध्ये बांधला जातो. हे पूर्वीच सांगितलं. त्यापैकी सत्वगुणाचे स्वरूप आता उलगडून सांगतात. आता हा 14व्यातला जो 6वा श्लोक आहे तो आहे सत्वगुण कसा जीवात्म्याला या देहामध्ये बांधतो, ते त्यांनी सुरुवात त्याची सत्वगुणापासून केलेली आहे.